तर मंडळी, आज मी जे काही बोलेल ना, मी स्वामींच्या चरणी हात ठेवून त्यांची शपथ घेऊन सांगते. आज मी जे काही बोलणार आहे ते मी तुम्हाला एकदम क्लिअरली सांगणार आहे, कारण की एका छोट्या गैरसमजमुळे खूप मोठ्या गोष्टी होऊन जात आहेत. पण स्वामींची शपथ, मी जे काही बोलते ते सगळं खरं असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदम स्पष्ट मुद्द्यावर बोलते. तुम्ही त्या रोस्टर जी आहे लेडी, तिचा व्हिडिओ तुम्ही 100% पाहिला असेल. आणि त्या व्हिडिओला त्याच्यानंतरही, त्याच्या आधीही तिने बरेच व्हिडिओ केले माझ्यावरती. पण मी ठरवलं होतं, ऑगस्ट सप्टेंबरचा कुठला तरी महिना आहे, तेव्हा मी ठरवलं होतं की आज आपण तिला रडून रिक्वेस्ट करूया की माझ्यावरती व्हिडिओ करू नको. त्यानंतर मी तिच्या चॅनलवरती म्हणजे बघणार सुद्धा नाही. आणि मी तेच केलं. मी स्वतःला प्रॉमिस केलं, देवाची शपथ खाल्ली की कितीही वाईट परिस्थिती येऊ दे, पण आपण तिच्या चॅनलवर कधीच जायचं नाही. आणि मी ते फॉलो केलं आणि त्यामुळे मी खूप शांतपणे जगत होते. माझ्यावरती कितीही ट्रोलचे व्हिडिओ झाले तरी मला काहीच फरक पडत नव्हतं. पण काल एक असा विषय झाला की जेणेकरून मला ते बघणंच लागलं. त्यात पण मी स्वामींची शपथ मी घेतलेली, मी खोटं सांगणार नाही. मी तो अख्खा व्हिडिओ बघितलेला नाही आहे. स्टार्टिंगचे त्या 2 ऑडिओ ते पण थोडंसं ऐकलं, आवाज ऐकला मी तिचा, माझ्या मैत्रिणीचा. त्याच्यानंतर माझा जो ऑडिओ होता तो ऑडिओ मी पुढे घेऊन बघितला. त्यात तिने माझा ऑडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. जो तुम्ही ऑडिओ तिच्या क्लिपमध्ये बघितलाय ना, आता मी तुम्हाला ते पहिला दाखवते. तुम्ही सगळं ऐका, कारण की तुमचा गैरसमज होतोय की स्टार्टिंगच्या त्या 2 ऑडिओ आहेत त्या नम्रताने पाठवलाय. मी आधीही तुम्हाला क्लिअर करते की मी स्वामींची शपथ घेतली आहे. मला 2 मुलं आहे. तुम्ही सगळ्यांनी माझा स्ट्रगल बघितलेला आहे. मी ह्या स्ट्रगलची, मी केलेल्या मेहनतीची तळतळ मी जे जगती आहे माझ्या मुलांसाठी, करिअरसाठी, त्यांच्यासाठी खूप काही प्लॅन करते. ह्या सगळ्या गोष्टीची मी शपथ घेतलेली आहे. आणि मी तुम्हाला जे काही दाखवणार आहे ते तुम्ही पहिला ऐका आणि त्यानंतर आपण पुढे बोलूया. तर मंडळी, तिचा हे सगळं स्क्रीन शॉट काढत असताना चुकून तिला कॉल लागला. तेही मी तुम्हाला आत्ताच क्लिअर करते. तिने उद्या चालून कितीही स्टोऱ्या ठेवल्या ना तरी मला काही फरक नाही पडणार आहे. ठीक आहे. हे सगळं मी तिला मेसेज केला होता ज्यावेळेस तिने माझ्यावरती फर्स्ट टाईम व्हिडिओ केला होता. ठीक आहे. तर तिने मला हे सगळं केलं होतं. तिने स्क्रीनशॉट पण काढलेला आहे आणि त्याने ती स्क्रीनशॉटसुद्धा पब्लिक केले होते. आता तिचा मी ऑडिओ ऐकवते. आता माझा आवाज ऐक, तुला वाटतं ना AI ने काढते, तर ऐकून घे. आणि अजून एक गोष्ट तुला मी क्लिअर करते की तुझा फोटो आहे ना, तो पब्लिक आहे. पब्लिक फोटो आणि प्रायव्हेट फोटो मध्ये फरक असतो. विचारून घे. 1 लाख सबस्क्रायबर आहे ना, जास्त शहाणी नको बनू, समजली का? तर मंडळी, तुम्ही तिचा आवाज ऐकला असेल. ती म्हणते की माझा फोटो लावला आहे तो पब्लिक आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तिथे पण मी तिला काही बोलत नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे मी तिला बोलले की तू माझ्या मुलीबद्दल काही बोललेली नाही आहे आणि आय रिस्पेक्ट दॅट. ठीक आहे. तिथे पण मी तिला रिस्पेक्ट दिली की बाबा ठीक आहे. व्लॉगमध्ये तिने माझ्या मुलीबद्दल काहीच वाईट बोलली नव्हती. एक व्लॉग होता ज्याच्यामध्ये मी आणि वैशू आणि ते कोणतरी डान्स करत आहे, तर तिने त्या समोरच्या व्यक्तीला नाव ठेवले पण माझ्या मुलगीला नाव ठेवलेलं नाही आहे. तिथे आय जेन्युइनली रिस्पेक्ट हर. त्यानंतर मी तिला कधी केलं आहे बघा, ऑक्टोबरमध्ये केलेला आहे मेसेज, जे तिने तुम्हाला ऐकवलं आहे. मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. मी आता रिस्पेक्ट देऊन बोलते. मला काहीच पर्सनल हेट नाही आहे. मी खरं सांगते. मी पाहिजे तर मी काय करू जेणेकरून मी सोशल मीडियावर हवं तर मी माफी पण मागेल. मी सगळे व्हिडिओसुद्धा प्रायव्हेट केले तुमचे. बरेच दिवस झाले, तुम्ही माझ्या प्रोफाईलवर बघा, मी सगळे व्हिडिओ प्रायव्हेट केले तुमचे. मला फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही तुमचं कंटेंट चालू ठेवा, पण प्लीज ते शब्द वापरू नका की जे मी नाहीच आहे. मी खरंच मजबुरी म्हणून राहते नाशिकला. मी बिलकुल पण चारित्र्यावर बोलू नका प्लीज. मला खूप त्रास होतोय त्या गोष्टीचा. मला खरंच खूप भयानक त्रास होतोय. मी एकटीच माझ्या मुलांना तिथे सांभाळते आणि मी आता त्या गोष्टीला कॅपेबलच होत नाही आहे. मला इतका त्रास होतोय ना आतून. मला समजून घेणारे आहेत माझ्या घरचे, पण लिटरली त्यांच्या पण मनात कधी कधी डाऊट येतो की ही खरंच कसं काय एकटी राहते. मला प्लीज मी तुमची रिस्पेक्ट करते. मला प्लीज तुम्ही असं काही करू नका सोशल मीडियावर. आणि माझ्या मम्मीचा टॅटूचा विषय पण तुम्ही खूप वाईट पद्धतीने मांडताय तिथे, टॅटूवाली बाई वगैरे. प्लीज ट्राय करा. प्लीज तुम्ही तुम्हाला पाहिजे तसे कंटेंट करा, पण असं म्हणायला लागेल असं नका बोलू. मी खरं सांगते की मी काय करू असं की जेणेकरून तुम्हाला विश्वास होईल की
मी खरंच प्रामाणिक बोलतेय, मला खूप त्रास होतोय ताई, मला खरंच खूप त्रास होतोय. मी इतकी रडते ना, रात्रीपासून मी भयानक लेवलला रडते. मला प्लीज पाहिजे असतं, मला जर खरंच सिंपती पाहिजे असती तर मी व्हिडिओ पण केला असता. करायचा आहे मी पाहिजे तर तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा. मला प्लीज ट्राय टू अंडरस्टँड प्लीज. खरं सांगते, माझे 2 लहान मुलं आहेत. मी देवाची शपथ घेऊन सांगते, प्लीज ट्राय करा. मला फक्त एवढं सांगायचंय की प्लीज चारित्र्यावर बोलू नका, कारण तसं खरंच काही नाहीये हो, खरंच काही नाहीये. शांत बस. सगळेजण युट्यूब वरती नाही का प्रामाणिक प्रयत्न करतात, क्रिंज कंटेंट करतात पैसे कमवण्यासाठी, आणि हा प्लॅटफॉर्म काही जास्त दिवस असेल असं पण नाहीये. मला फक्त एवढं सांगायचं की ही गोष्ट फक्त तुमच्यात आणि माझ्यात आहे. मी कधी कुणाला शेअर पण नाही केली. मी खरं सांगते, हा जो विषय ना मला तुमच्याबरोबर मी आता शेअर करतेय, मी कुणाच्या सल्ल्यावरून किंवा कुणाच्या बोलण्यावरून नाही तर सल्ले देणारे माहिती ना तुम्हाला की सोशल मीडियावर व्हिडिओ टाक असं म्हणतात. मला ते करायचंच नाहीये. माझी चूक झाली की मी तुमच्यावर व्हिडिओ केला. पाहिजे असेल तर मी माफी मागते. पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा, मी तुमची माफी मागते सोशल मीडियावरती सगळ्यांसमोर हात जोडून पाया पडून माफी मागते. पण प्लीज तुम्ही ट्राय करा की माझ्या चारित्र्यावर किंवा आईच्या चारित्र्यावर बोलू नका प्लीज. कारण सगळेच प्रयत्न करतायत, तुम्ही पण प्रयत्न करताय, मी पण प्रयत्न करतेय, पण ट्राय करा की तुम्ही माझ्या चुका बिनधास्त दाखवा, पण खूप घाण पद्धतीने नका बोलू. मी खरंच प्लीज ताई, प्लीज मी तुमची खरंच रिस्पेक्ट करतेय की मी काय बोलू आता मला कळत नाहीये. ऍटलिस्ट एक वेळा जर आपलं बोलणं झालं ना, ऍटलिस्ट ऑडिओ कॉल जरी झाला तर प्लीज एकदा बोलूया का आपण. माझ्याशी तुम्ही मैत्री पण करू नका, माझा व्हिडिओ टाकू नका असं मी अजिबात बोलत नाहीये. तुम्ही बिनधास्त मंडळी मध्ये मध्ये माझा मुलगा येतोय, मी तरी प्रयत्न करते तुम्हाला सगळं ऐकवण्याचा. शांत बस शिवचरण. सगळं करा ताई, फक्त चारित्र्यावर बोलू नका. मी ना तुमच्या पाया पडते. प्लीज ट्राय करा की ना तुम्ही माझ्यावर जे काही करायचे ते बोला. उगाच फॅमिलीला इन्व्हॉल्व केल्यामुळे काय होतंय ना की मला ते खूप टॉर्चर करतात आणि खरंच त्रास होतो. सगळ्यांना त्रास होतोय ह्या गोष्टीचा. मला कधी कधी ना फिट सुद्धा येतात. मला ते स्ट्रेस येतोय की जर मला पुन्हा फिट्स यायला लागले तर काय व्हायचं. मला ताई मी तुमची खूप रिक्वेस्ट करतेय. मी पाहिजे तर हात जोडून माफी मागून मी पाहिजे तर व्हिडिओ टाकते, तुमच्यासाठी टाकते. मला तुम्ही सांगा, मी ते सगळं बोलायला तयार आहे सोशल मीडियावरती. फक्त माझ्या चारित्र्यावर बोलू नका, प्लीज बोलू नका. मी खरंच तुम्हाला खूप रिक्वेस्ट करते, मी पाया पडते तुमचे आणि मी देवा शपथ सांगते. तर मंडळी, ह्या क्लिप नंतर हे आमचे चॅट झालेले आहेत, ते तुम्ही थांबून बघू शकताय. ठीक आहे. मी तिला एवढी रिक्वेस्ट केली आहे की फक्त तो माझ्या चारित्र्यावर बोलू नको. आणि लोक सोशल मीडियावरती मला म्हणतायत ना की तू व्हिडिओ टाक, तर मला खूप कमेंट आले आहेत की ताई तू ॲक्शन का घेत नाही आहे, तुझ्यावरती एवढे व्हिडिओज होतात, तू का ॲक्शन घेत नाही आहे. त्यानंतरची आणि एक क्लिप आहे, त्याच दिवशीची आहे, ती पण मी तुम्हाला ऐकवते. थांबा, फॅन बंद केला कारण आवाज येत नाही आहे. हे बघा. मी तेच सांगते ताई की माझं खरंच चुकलंय आणि मी पाहिजे त्या लेवलला तुमची माफी मागायला तयार आहे. आणि मी देवा शपथ सांगते, मी कधीच तुम्हाला त्याच्यानंतर काहीच कमेंट किंवा तुमच्या कुठल्याच व्हिडिओला प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. मी पाहिजे त्यांची शपथ घेऊन सांगते, मला जे कमेंट्स येतात ना मी फक्त त्याच्यावरच बोलते. बाकी मी तुमचा कुठलाच विषय कधीच मांडलेला नाही आहे. प्लीज समजून घ्या ताई. मी खरंच मी ना तुमची आयुष्यभर ऋणी राहील जर तुम्ही फक्त एवढं माझं ऐकलं. तुम्ही बिनधास्त व्हिडिओ करा, मला खरंच काहीच अडचण नाही आहे. फक्त तुम्ही समजून घ्या की मी पाहिजे तर मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते, कारण तुम्हाला एवढं तरी माहिती आहे की मी मुलांना खूप प्रेम करते. मी खरं सांगते की
मी आजपर्यंत जे मी धमकीवाले जे व्हिडिओ केले त्याच्यानंतर आजपर्यंत मी कधीच तुम्हाला हिणावून काहीच बोललेले नाही आहे. प्लीज ट्राय करा की. ठीक आहे मंडळी, त्यानंतर मी तिला म्हटलं की आपण ऑडिओ कॉलवर बोलूया का, तर ती मला बोलली की नाही, इथे बॅन आहे, यू कॅन चेक, हरकत नाही, ठीक आहे, आय गॉट युअर पॉईंट, थँक्यू सो मच. ठीक आहे, हे सगळे माझे कमेंट्स आहेत. तुम्हाला हवं तर मी माफी मागू शकते. म्हणजे मला असं वाटत होतं की नेमकं मी काय करावं जेणेकरून ती बाई मला बोलणार नाही चारित्र्यावर आणि माझ्या आईवर बोलणार नाही. त्यानंतर 1 नोव्हेंबरला हे मेसेज आहे की हे गो मोशनला फालतूगिरी करायला तू सांगितलंस काय. म्हणजे गो मोशन म्हणजे जिथं मी जाऊन इंटरव्ह्यू देऊन आला होता तर त्यांना पण राग आला ना की नम्रता एवढी प्रयत्न करते आहे, तर त्यांनी पण तिला कमेंट केले असतील की तू लोकांवरती हे करते, व्हिडिओज करते, हे चुकीचं आहे. तर मी तिला त्यावेळेस पण एक्सप्लेन केलं की मी काहीही केलेलं नाही आहे, मी कुणालाही काही बोललेलं नाही आहे, मोशन चॅनलवरती पण मी काहीच बोललेलं नाही आहे, हे असं एक्सप्लेनेशन केलं. आणि आता हे सगळं करत असताना माझ्या मुलाचा चुकून हात लागला आणि ही ते व्हिडिओ कॉल वगैरे असं तिला कनेक्ट झालं, कारण की शिवचरण हा मोबाईल बघत होता आणि त्यामुळे चुकून तिला कॉल लागला. ठीक आहे, हे मी सांगते. 3:12 लगेचच तिने तो मेसेज सीन केला. 3:12 झालं, लगेच मी कट केलं, म्हणजे लिटरली मी लगेच कट केलं. ठीक आहे, इथे डिटेल दिसतात का, इथे डिटेल पण काही दिसत नाही आहे, उचललेला कॉल नाही आहे, फक्त चुकून कॉल लागला. कारण की हे सगळं मी करत होते आणि फ्युचरमध्ये आला आणि इथे असं नाही का फोन हातातनं हे झाला. ठीक आहे, त्यामुळं मी तुम्हाला एकदम ट्रान्सपरंट दाखवलेलं आहे की तिचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे. आणि तिने जे स्टार्टिंगला ऑडिओ टाकले आहेत ते मिसगाईड करते ती लोकांना, बाकी दुसरं काहीही करत नाही. आणि एखाद्या व्लॉगरनी जर खरंच मला मदत केली आहे तर मी तिची आयुष्यभर ऋणी आहे की त्या मोमेंटला मला ते सुचलं तिला मदत मागावी आणि तिने पण मला मदत केली आणि त्यात काहीही चुकीचं नाही आहे. उद्या चालून जर माझ्याकडे कोणी आलं तर मी त्यांनाही तशीच मदत करेल जशी मला समोरच्या व्यक्तीने केली होती. तर मंडळी, तुम्ही ह्या ऑडिओमध्ये हे ऐकलं आहे की मी पाहिजे तर तुझी माफी मागते, पाहिजे तर मी तुझं जिथे तू जे म्हणशील मी ते करायला तयार आहे, तू जे म्हणशील तर मी माफी मागायला तयार आहे. मी तुझा व्हिडिओसुद्धा म्हणजे आता मी तुझा बोलते कारण की ती त्या लायकीची नाही आवजाव घालण्यासारखी, पण मी माझी पडती बाजू घेतली होती, मी तिला रिस्पेक्ट दिली. कारण विषय आहे ना, ठीक आहे मी इमोशनल आहे, मी जेवढी स्ट्रॉंग दिसते, माझी जेवढी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी तुम्हाला दिसते, बिंदास्त दिसते, मी आहे तशी, पण त्याचा अदर साईड म्हणजे मी इमोशनल पण आहे, मी पटकन कुणावर पण विश्वास ठेवते. ह्या सगळ्या सिनारिओमधनं एक गोष्ट मला कळाली आहे की आता इथून पुढं तर मी कुणावरच विश्वास ठेवणार नाही आहे. म्हणजे कोणीही असू दे, मी आणि माझं जे मन आहे त्याच्या पलीकडे जाऊन मी कुठल्याच व्यक्तीवर विश्वास ठेवणे. माझी एक चूक झाली ती म्हणजे मी ती पण तुम्हाला सांगते की मी तिला मेसेज करायला नको होतं, रडून तर बोलायला नकोच होतं, कारण की ती ते डिझर्व करतच नाही आहे. मी तिला विनवण्या केला जस्ट बिकॉज ही गोष्ट माझ्या फॅमिलीपर्यंत चालली होती. ती मला बोलली असती, माझ्या नवऱ्याला बोलली असती, तेही मान्य नाहीये, पण ठीक आहे, तू माझ्या नवऱ्याला बोलतेस, मला बोलतेस, दॅट इज ओके. पण तू माझ्या सासू सासऱ्यांबद्दल पण बऱ्याच गोष्टी बोलल्या, पण तू त्यांच्या साईडनी बोलत होती. तू फार हुशार आहेस की तू त्यांची साईड घेऊन बोलायची सो दॅट की ते मला भांडतील. पण तसं काही झालेलं नाही आजपर्यंत. मला फॅमिलीकडनं सपोर्ट होता व्हिडिओ करण्यासाठी. पण तू जे माझ्या आई, माझ्या वहिनी, माझ्या भावाबद्दल तुझे काही गलिच्छ बोलली ना, त्यामुळं सगळं संताप माझ्यावर आला. आणि मग मी फायनली ठरवलं की तुला व्हॉइस मेसेज करावं आणि तुला विनवण्या कराव्या की बाई मी तुझा व्हिडिओ प्रायव्हेट करते, प्लीज काहीही झालं, माझ्याकडनं चूक झाली, मी तुझ्यावरती व्हिडिओ केला, मी हे कुणाच्या म्हणण्यावरनं करत नाहीये. आणि मला बरेच लोक सजेस्ट करतात की तुझ्यावर व्हिडिओ कर. बरेच लोक इन द सेन्स माझ्या कमेंट सेक्शनमध्ये पण बरेच लोक आहेत की जे मला सांगतात की ताई तू ऍक्शन का घेत नाही, ती तुझ्यावरती, तुझ्या फॅमिलीबद्दल, तुझ्या नवऱ्याबद्दल ती एवढं काय काय बोलते, तू काय ऍक्शन घेत नाही आज, तू का घाबरतेस तिला. असे मला इतके सजेशन्स आहेत, मी ते सगळे कमेंट हाईड करते, डिलीट मारते, जस्ट बिकॉज की मला ते नेगेटिव्ह ऑरा नकोय माझ्या आजूबाजूला. तुझा तू कमवती आहेस, तू चुकीच्या मार्गाने कमवतेस, हे तू मान्य करत नसशील, पण तू एवढ्या ब्लॉगर लोकांना एवढा त्रास दिलेला आहेस ना, मानसिक त्रास दिला, पण तू काल जे केलं आहेस ना ते एक्स्ट्रीम लेवलला होतं. आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्या सुरुवातीच्या ज्या 2 ऑडिओ आहेत त्या तुला कोणी पाठवल्या हे तू मला पर्सनली सांग. पर्सनली म्हणजे व्हॉट्सअप नंबर तर माझा आणि तुझा एकमेकींकडे नाही आहे, पण आपण 1-2 वेळा जे चॅट केलेली आहे इंस्टाग्रामवरती, ठीक आहे, तिथे तू मला सांग की ते तुला कोणी पाठवलंय, मी बघून घेईल काय करायचं. नाही तर मला सायबर थ्रू पण जाता येतं की असं आमच्यावर झालेलं आहे आणि ठीक आहे
तू आमचं नाव घेत नाहीये, ठीक आहे, आमचं नाव तू विचित्र पद्धतीने घेतेस, पण तू आमचे नावं हॅशटॅगला वापरतेस, ते प्रूफ इनफ आहे. आणि काल तू जे ऑडिओ क्लिप प्ले केली आहेस ना, त्याच्यावरती ओरिजिनल ऑडिओ क्लिप जी प्ले केली आहे स्टार्टिंगला, ते तर मोस्ट इम्पॉर्टंट तू सगळ्यात मोठी घोळ केलास ते प्ले करून, ठीक आहे. तर त्यामुळे तू तर फसणार आहेच. त्यामुळे तुला सांगते की हा मॅटर जे काही असेल तू मला प्लीज सांग की तुला कोणी ती ऑडिओ क्लिप पाठवली, मलाही बघू दे की कोण नेमकं विश्वासघात करते. कारण की मला माहिती आहे, तुलाही माहिती आहे की ही ऑडिओ क्लिप मी तुला पाठवलेली नाही आहे. स्वामींची शपथ मी तुला पाठवलेली नाही आहे, हे तुला सुद्धा माहिती आहे. तू म्हणतेस ना स्वामी स्वामी, तर घे स्वामींची शपथ आणि फक्त एवढं सांग की ही क्लिप तुला कोणी पाठवलेली आहे स्टार्टिंगची, ठीक आहे. माझी तर मीच पाठवली आहे, मी तुला विनवण्या केला की बाई तू करू नकोस. बरं, आता मंडळी तुम्हाला असं वाटत असेल की हिनं मला कसं पकडलं, कारण की काल एक कमेंट पण आली आहे की ताई तू खरं खरं सांग, तू तिला म्हटली होतीस का की माझ्यावरती व्हिडिओ कर किंवा काय. तर मी आता तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सिनारिओ सांगते काय झालं होतं, ठीक आहे. आता तुम्ही जी स्टार्टिंगला ती ऑडिओ ऐकली आहे माझ्या मैत्रिणीची, ठीक आहे. मैत्रीण म्हणजे आमचं काय असं काय खूप मोठी मैत्री वगैरे असं काय नाहीये, पण आमची एक छान ओळख आहे आणि ती पण ओळख तिच्याचमुळे झाली म्हणावी. कारण की ऑलरेडी ती म्हणजे ती जी रोस्टर आहे ना, जी पॉडकास्ट रोस्टर, पहिली गोष्ट रोस्टर हे वेगळं असतं आणि पॉडकास्ट हे वेगळं असतं ना. ती पॉडकास्टर आहे ना ती रोस्टर आहे. कारण पॉडकास्टमध्ये 2 व्यक्ती एकत्र बसतात आणि हे रोस्टर पण नाही आहे, कारण रोस्टर इतक्या गलिच्छ लेवलला जाऊन बोलत नाही, ठीक आहे. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की ज्यावेळी म्हणजे त्या ब्लॉगरचा मी एक व्हिडिओ बघितला होता हिच्या चॅनलवरती, ह्या पॉडकास्टच्या चॅनलवरती, की ती तिच्या वडिलांना, तिच्या आईला, तिच्या भावाला, बहिणीला, प्रत्येकांबद्दल वाईट बोलत होती. आणि मला खरंच म्हणजे त्यावेळेस 10-12 हजार फॉलोअर असतील आणि त्यावेळेस मला इतकं वाईट वाटलं ना, कारण की तिचे वडील वारलेले होते आणि माझे वडील बेडवर होते. तर मी माझ्या वडिलांकडे बघितलं आणि मला माहिती आहे की तो जे मी कमेंट तिला केली होती ना तिच्या चॅनलवर जाऊन की तू सगळं कर, तुला इतकं वाईट बोलायचा अधिकार कुणालाच नाहीये, ठीक आहे. तू एवढं तिच्या आईवर, तिच्या वडिलांवर बोलते, असं नको बोलू. तुला रोस्ट करायचं, तू हेल्दी रोस्ट करू शकतेस, पण तू गलिच्छ भाषेत चारित्र्यहीन वगैरे बोलू नको. तू कुणाचं चारित्र्य बघितलंयस किंवा ठीक आहे तू त्या शहरात राहते, XYZ शहरामध्ये राहते, तू त्या शहरात ना त्या बेडरूममध्ये जाऊन बघितलंस काय की ती काय करते, किती मेहनत घेते. रात्र सगळे ब्लॉगर मेहनत घेतात, तुझ्यासारखं आयतं उचलून चॅनलवरती फेकत नाही. आम्हाला खूप मेहनत करावी लागते, त्यानंतर कुठेतरी हे सगळं ग्रो झालेलं आहे. तुझ्यासारखे एवढे कमी फॉलोअर्स आणि फक्त लोकांबद्दल वाईट बोलून नाही ह्या गोष्टी घडत, ठीक आहे. आज तुला वाटत असेल की आपण जो कालचा व्हिडिओ टाकला त्यामुळे ह्यांच्यात खूप मोठे प्रॉब्लेम, असं काहीही झालेलं नाही. आय जस्ट वॉन्ट टू क्लिअर माय साईड की तुझी छोटीशी क्लिप लोकांना ऐकवली होतीस ना, मला ती पूर्ण ऐकवायची होती की मी जे बोलली आहे ही गोष्ट फक्त तुमच्यात आणि माझ्यात राहू द्या. इट वॉज लाईक की मी तुम्हाला विनवण्या करतेय, माझ्या फॅमिलीबद्दल बोलू नका, चारित्र्यहीन बोलू नका, चारित्र्यावर जाऊ नका, हे फक्त तुमच्यात आणि माझ्यात राहू द्या. आणि मी तुला आहो जाहो घातलं होतं यार, मी खरंच तुला रिस्पेक्ट दिली होती. मला वाटलं होतं की तू ही गोष्ट लीक करणार नाही, पण हे स्टार्टिंगचे जे 2 ऑडिओ आहे व्हॉट्सअपचे ते तू क्लिअर कर की तुला कोणी पाठवले आहेत, ठीक आहे. कारण की तुला ही लेकरं बाळ असतील किंवा नसतील मला नाही माहिती, पण थोडंसं तरी कर्माला घाबर, कर्मा आहे, तुला फेडावं लागेलच. कारण की तू जे केलंयस ते मानसिकदृष्ट्या खूप वाईट आहेत. परंतु एवढं मला माहिती आहे की आम्हाला एवढं माहिती आहे की आम्ही चुकलेलो नाहीये, प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय सोशल मीडियावरती काम करण्यासाठी. सगळेच काम करायला आले, तू सुद्धा तुझं काम करते, पण तू चुकीच्या पद्धतीने करते, चारित्र्यावर बोलते. आणि प्रत्येक बाईचं चारित्र्य हे तिची ओळख असते. आणि मला माहिती आहे माझ्या फक्त आजूबाजूच्या कुठल्याही लोकांनी म्हणावं की नम्रता चारित्र्यहीन आहे, कारण नम्रताला घराच्या बाहेर निघायलाच वेळ नाहीये, एक साधा कॉल करायला सुद्धा वेळ नाहीये, तर चारित्र्यहीन कसं असू शकतं. आणि राहिला प्रश्न, सगळ्या सोशल मीडियाला माहिती आहे की माझ्या नवऱ्यावरती भयानक लेवलचं प्रेम आहे, ठीक आहे. ते तुम्हाला दिसत पण असेल की मी त्याच्यापेक्षा जास्त मी त्याच्यावर प्रेम करते, त्यामुळे तो संबंध येतच नाही चारित्र्यहीन म्हणण्याचा, ठीक आहे. मला एवढंच म्हणायचं होतं की तू माझ्यावर व्हिडिओ करतेस ना बाई, तू कर, ठीक आहे. इथून पुढे पण तू कर. मी तुला आजही सांगते की ह्या व्हिडिओ नंतर तुझा विषय, तुझं अस्तित्व माझ्या ह्याच्यातनं जाणार आहे, पण तू चिघळ करायचा प्रयत्न केलास तर मी डायरेक्ट सायबर गाठणार आहे. तू असं समजू नकोस की तू वाचली आहेस किंवा आम्ही काहीच करू शकत नाही. आमच्याकडे ठोस रिपोर्ट आहे तुझ्याबद्दलचे. आणि तू जे माझ्या सिलेंडरवरती बसलेला फोटो स्टोरीला ठेवली होतीस ना, तुला वाटत असेल की ती स्टोरी गायब झाली आहे किंवा काय, ती रिकवर करता येते. तू माझ्या परवानगीशिवाय जे स्टोरीवर ठेवली होतीस ना ते रिकवर करता येते आणि सगळ्या गोष्टी होतात. तू जे व्हिडिओ टाकते, ब्लॉग्स टाकते, तिथे तू हॅशटॅगला आमचे नावं ठेवतेस ते सुद्धा. आणि प्लस कालच्या व्हिडिओमध्ये तू जी ऑडिओ ऐकवलंयस हे सर्वात मोठी तुझी चूक झालेली आहे ती, ठीक आहे मंडळी. तर मला हेच क्लिअर करायचं होतं. हा एक विषय राहिला, तिने ज्यावेळेस त्या माझ्या ओळखीच्या एका ब्लॉगरवरती तिने ज्यावेळेस तो व्हिडिओ केला होता,
ठीक आहे, की हिची आई तशी, हे तसं, असं तसं बऱ्याच गोष्टी ती घाण बोलली होती फॅमिली रिलेटेड. त्यावेळेस मी तिला जेव्हा कमेंट केली होती ना की तू असं करू नकोस, एखाद्या व्यक्तीवरती इतकं घाण वाईट वगैरे असं बोलायचं नसतंय, तुला हेल्दी रोस्ट करायचं हेल्दी कर, पण असं लोकांवरती व्हिडिओ करून तुला काय भेटणार आहे ना, शेवटी कर्माला घाबर, अशा पद्धतीची एक कमेंट होती. सिनारिओ मला माहिती नाही कारण ह्या गोष्टीला 2-2.5 वर्ष झाले असतील तेव्हा मी कमेंट केली होती आणि मी सोशल मीडियावर नवीनच होते त्यावेळी. पण असं मग तिने माझ्या कमेंट सेक्शनमध्ये आली आणि माझ्या वडिलांचा एक व्हिडिओ होता की असं असं, तर ती मला म्हटली की लोकांच्या वडिलांबद्दल तुला लेच क्यू येते, तुझ्या वडिलांचे व्हिडिओ दाखवून तू सिंपती गेन करतेस, असं करते तसं करते. माझे वडील बरं ती कमेंट मी सांगते की तिने काय बोलली होती. लोकांना तुझ्या वडिलांचे व्हिडिओ दाखवून तू सिंपती गेन करण्याचा प्रयत्न करते, वडिलांना विकतीये तुझ्या, असली कसली मुलगी आहेस तू, आणि तुला असं वाटतं का की तू कमेंट केली तर मी तुझ्यावरती व्हिडिओ करेल, तुला हेच पाहिजे ना की मी तुझ्यावरती व्हिडिओ करावं, मी नाही करणार तुझ्यावर व्हिडिओ, किती काय कर मी तुझ्यावर व्हिडिओ नाही करणार. ही स्वतः ती म्हटली होती त्यावेळी जेव्हा माझे 10-12-15 हजार काहीतरी सबस्क्रायबर असतील. शिवा आवाज कमी कर बाळ. तेव्हा ती हे म्हटली होती की मी तुझ्यावर व्हिडिओ करणार नाही, तुला जितकं अटेन्शन घ्यायचंय माझ्याकडनं अटेन्शन घे. पहिली गोष्ट तर मी तिला कधी विनवण्या केलेल्या नाही आहे की तू माझ्यावरती व्हिडिओ कर, कारण की ती स्वतः तिच्या चॉईसनं माझ्यावर व्हिडिओ करते आणि माझ्यावरती व्हिडिओ करायचं कारण मी आता स्पष्ट करते. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी मागच्या वर्षी माझ्या मैत्रिणीच्या वास्तुशांतीला गेले होते कोल्हापूरला आणि तिथे आम्ही तिघी एकत्र आलो आणि तेव्हा तिची एकदम मिरची लागली की नम्रता ह्या दोघांची मैत्रीण आहे, कारण की ती ऑलरेडी त्या व्यक्तींवरती व्हिडिओ करत होती. त्यावेळेस तिने व्हिडिओ केला माझा आणि आमच्या तिघांचा एकत्र व्हिडिओ केला आणि त्यानंतर तिने सलग माझ्या सोलो ट्रिपवर व्हिडिओ केले. सोलो ट्रिपवर ही एकटी जात नाही, कोणीतरी हिच्यासोबत पुरुष असतोय, अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ केले. मी तिथंही इग्नोर केलं. पण जेव्हा गोष्ट माझ्या चारित्र्यावर आली, माझ्या नवऱ्यावर आली, तेव्हा मी भडकले आणि मी काय करू, संताप खूप होता. मग मी माझ्या ब्लॉगर फ्रेंडलाच रिक्वेस्ट केली की तुम्ही ही गोष्ट कशी हँडल करता, प्लीज मला मदत करा. जर समोरच्या व्यक्तीने मला मदत केली असेल, ठीक आहे, आता तिचा विश्वासघात झालाय, ऑब्व्हियसली विश्वासघात होणार. तिनं बिचारीनं मला इतका वेळ काढून मला मदत केली असेल आणि मी तिची आयुष्यभर ऋणी असणार आहे की तिने त्या मोमेंटला मला सावरलं आणि मला मदत केली की आपण काय पद्धतीचे व्हिडिओ तिच्यावर करू शकतो किंवा तिच्यावर आपण काय करू शकतो. त्यात काहीही चुकलेलं नाहीये. उद्या उठून जर एखादी दुसरी नवीन ब्लॉगर माझ्याकडे आली की नम्रताताई मला प्लीज मदत कर, माझ्यावरती असं होतंय, मी काय करू, मी 100% मदत करणार. ह्यात काहीही चूक झालेली नाहीये. ज्या पद्धतीने ती व्हिडिओ करते त्याला आम्ही उत्तर द्यायला व्हिडिओ केला, त्यात काहीही चुकलेलं नाहीये. मला वाटतंय की खरं मंडळी तुम्ही ऍक्च्युली तिचे व्हिडिओ बघायला नकोच आहे, कारण की तिचे जेवढे फॉलोअर्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स आमचेच तिचे जाऊन व्हिडिओ बघतात. तर कृपया करून तुम्ही अशा व्हिडिओला प्रोत्साहन देऊ नका, तुम्ही रिपोर्ट करा. आणि मी माझ्या मुलांची, स्वामींची, माझ्या ह्या स्ट्रगलची शपथ घेऊन सांगितलेली आहे की मी जे काही आज सांगितलं ते सगळं खरं आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा गैरसमज मंडळी प्लीज क्लिअर करा. आणि ह्या विषयावरती तर हे उद्यापासून तर मी बोलणार पण नाही. आणि जे कोणी कमेंट करणार मी त्यांनाही प्लीज मला खरंच रिप्लाय करायचा नाहीये. तुम्ही कमेंट करा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा, पण मी कमेंटला रिप्लाय करणार नाही कुठल्याच. मी वाचेल पण मी नाही करणार, कारण की इतका ऑरा हा नेगेटिव्ह होत चाललाय. कालपासून किती नाही म्हटलं तर थोडा स्ट्रेस लेवल येतोच की कोणी हे केलं असेल, काय केलं असेल, खूप चुकीचं पद्धतीने हे केलेलं आहे. पण ह्याच्यात आमच्या आयुष्यामध्ये होणाऱ्या गोष्टी काही बिघडलेल्या नाहीये. ठीक आहे, ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी माझं बोलणं असतंच. ज्या पद्धतीने तिने तो व्हिडिओ केला आहे ना की बाबा सगळं डिस्ट्रॉय व्हायला पाहिजे, सगळं काहीही डिस्ट्रॉय नाहीये. आज एखादी गोष्ट इंटरनेटवर व्हायरल झाली तर ती फक्त आज आणि उद्यापर्यंत मर्यादित असते. 72 तासानंतर म्हणा तुम्ही ती गोष्ट नाही होऊन जाते. उद्या 10 दिवसानंतर सुद्धा ही मॅटर पूर्ण थंड झालेला असेल. पण त्या बाईनं, पॉडकास्टवाल्या बाईने जे केली आहे घाण, त्याच्यावर ॲक्शन तर मात्र नक्कीच घेतल्या जाईल, कारण की तिने खूप चुकीचं केलंय. व्हिडिओ केला असा नो प्रॉब्लेम, पण तिने त्या ऑडिओ प्ले केलाय ते खूप चुकीचं केलंय. ठीक आहे, त्यामुळे बाई तुला कितीही व्हिडिओ करायचे माझ्यावर तू बिंदास्त कर. तुझ्या चॅनलवर तर मी कधी आलेलीच नाहीये, कारण लास्ट वेळा जेव्हा मी तुला चॅट केली होती ना त्या दिवशी मी ठरवलं होतं की तू कितीही व्हिडिओ केलास माझ्यावर तर मी बिलकुल बघणार नाही. आणि आतापर्यंत मी तुझे व्हिडिओ सगळे प्रायव्हेट केले होते, ते प्रायव्हेटच राहतील, पण हा व्हिडिओ कधीच प्रायव्हेट होणार नाहीये. तुला किती फेम घ्यायचा तेवढा फेम घे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुला जेवढे व्हिडिओ करायचे तेवढे व्हिडिओ कर. फक्त माझी एकच विनवणी होती की तू चारित्र्यावर बोलू नको. आता तू चारित्र्यावर जरी बोलली तर मला माहिती आहे की माझं चारित्र्य कसं आहे. मी माझ्या संसारासाठी करते आणि सगळे ब्लॉगर त्यांच्या संसारासाठी करतात. तू ना प्रत्येक ब्लॉगरला फक्त एकच पकडते की ती चारित्र्यहीन आहे. प्रत्येक ब्लॉगरच्या ड्रेसिंग सेन्सवर जाते. ठीक आहे, तुला कोणीही अधिकार दिलेला नाहीये कुठल्याही बाईला चारित्र्यहीन बोलण्याचा.
ठीक आहे. तर मंडळी मला वाटते की याच्यापेक्षा जास्त वेळ तर मी तिला देऊ शकत नाहीये. फक्त मला तुमचं सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे, कारण की मला माहिती आहे की तुमच्या काय प्रतिक्रिया असतील. हेटरसुद्धा येतील आणि हेटरसुद्धा खूप सारे कमेंट करतील. सगळ्यांचे कमेंट मी डिलीट मारणार आहे, ठीक आहे. जे पॉझिटिव्ह असतील मी तेच ठेवेल आणि मी रिप्लाय करणार नाही. त्यामुळे मी खरंच माफी मागते आणि ह्या विषयावरती मला इथून पुढं कुणाबरोबरच बोलायचं नाही आहे, कारण की मला माहिती आहे की मी चुकी केलेली नाही आहे किंवा मी कुठल्याही पद्धतीचे ऑडिओ क्लिप्स समोरच्या व्यक्तीला पाठवलेले नाही आहे. ज्यांनी कोणी पाठवले असतील त्यांनी एकतर प्लीज मला येऊन सांगावे, मी माफ करून देईल. ज्यांनी आणि किंवा सायबर क्राईम थ्रू आम्ही हे फाइंड आउट करू शकतो की ते कोणी केलेलं आहे. हां, आणि शेवटचं, मी स्वामींची शपथ घेतली आहे. ही 3री 4थी 5वी वेळा सांगते. मी आत्तापर्यंत तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते सगळं सत्य आहे. विश्वास ठेवायचा ठेवा, नका ठेवायचा नका ठेवू. पण माझी ऑडिओ क्लिपसुद्धा तुम्ही ऐकली असेल की मी तिला विनवण्या केल्या होत्या. ही गोष्ट तुमच्यात आणि माझ्यातच राहू द्या. ते फक्त तेच होतं की ताई माझ्या चारित्र्यावर बोलू नका आणि आता जी आपली चॅट झाली आहे मी पण कुणाला सांगणार नाही, तुम्ही पण कुणाला सांगू नका, अशा पद्धतीचंच होतं ते. बाकी दुसरं काहीही नाही. बाई तुला केवढं शेण खायचं तू खाऊ शकते बिनधास्त, नो प्रॉब्लेम.